आपण बनवणार आहोत फरसाणची भाजी, जी की बघा आता मी तेल टाकते इकडे याच्यामध्ये. थोडंसं तेल टाकायचंय कढईवरून. त्याच्यानंतर आपल्याला जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तर इथं आपण मोहरी टाकून घेतली, आता जिरी टाकून घ्यायची. इथं कढीपत्ता टाकायचा. त्याच्यात थोडं हिंग पण टाकलंय आणि आता आपल्याला कांदा चॉप केलेला टाकायचा. हा छान असा परतून घ्यायचा आपल्याला. याच्यात आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा. तर आता इथं टॅमॅटो टाकून घेतला. याच्यात आता आपल्याला मसाले ॲड करायचे. थोडे हळद टाकायची, अर्धा चमचा. त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचे. याच्यात गरम मसाला टाकायचा, काळा मसाला देखील टाकायचा. तर हा आहे ना हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, थोडा लसूण, आलं आणि हिरवी मिरची. तर हे पण टाकायचे तिथे. तर आता याच्यात ना मीठ टाकून आपल्याला एक 10 मिनिट आपल्याला याच्यावरती ना झाकण ठेवायचे. म्हणजे मग एक वाफ आली ना त्या टोमॅटोचं पूर्ण पाणी झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी टाकून घेतले. याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची. याला एक उकळी आली ना मग त्याच्यानंतर याच्यामध्ये गरमागरम असताना फरसाण टाकायचं. म्हणजे फरसाणची भाजी तयार, झटपट. आपण ठेवायचं. तर आता इथे ना पाहू शकता, गरम गरम भाजी असली ना त्याच्यामध्ये हे टाकायचं. किंवा तुम्ही असंही करू शकता, जसं मिसळला खातो तसं. पहिल्यांदा रस्सा घ्यायचा, नंतरला टाकायचं. तर कसंही घेतलं तरी पण ही भाजी आहे ना झटपट होते आणि खायला सुद्धा छान लागते. तर याच्याबरोबर मी तांदळाची भाकरी बनवलेली होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर चला, बाय बाय.